मध्ये लिटर हा एक घटक आहे हा. लिटर मॅथमॅटिक गणितामध्ये आपल्याला लिटर हा एक घटक आहे. 1000 लिटर बघा हे माप आहे. झूम कर. 1000 लिटरचं हे काय आहे माप आहे. 1000 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. हे मिलीलिटरचं माप आहे. 1000 मिलीलिटर 1000 मिलीलिटर. कोणाकोणाच्या घरी दूध घेते? हा तुमच्या घरी दूध घेतात ना. हा तो दूधवाला मग आपल्याला 1 लिटर दूध द्यायचं असेल तर हे 1000 मिलीलिटर म्हणजे तो 1 लिटर काय देत असते दूध देत असते. मग कोणाकोणाच्या घरी अर्धा लिटर दूध घेतात. अर्धा लिटर दूध घेतात तर मग अर्धा लिटर दूध म्हणजे 500 मिलीलिटर. बघा 500 मिलीलिटर दिसलं का? नमन बोलू नको. 500 मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर दूध आपण आपल्या घरी घेतो. कोणी कोणी एकच पाव घेतात. आता एक पाव म्हणजे बघा एक पाव म्हणजे किती 200 मिलीलिटर आणि 50 मिलीलिटर हे झालं एक पाव. आता मला सांगा बरं एक पाव जर एवढं झालं हा त्याच्याकडे 1 लिटरचं मापच नाहीये दूधवाल्याकडे. त्या दूधवाल्याकडे असं 1 लिटरचं मापच नाही. त्याच्याकडे हे दोनच माप आहे त्याच्याकडे. हे 200 मिलीलिटरचं आणि हे 50 मिलीलिटरचं म्हणजे हे झालं एक पाव. त्याच्याकडे एक पावचंच माप आहे. त्याच्याकडे असं 1 लिटरचं माप नाहीये. मग तुम्हाला दूध घ्यायचं 1 लिटर तर तू किती देईल असे माप? 4 माप देईल. किती देईल? 4 म्हणजे 4 पाव. 4 पाव म्हणजे 1 लिटर. 4 पाव म्हणजे किती झालं 1 लिटर. आता 4 पाव म्हणजे 1 लिटर होते का? होते की नाही होत? राईट ऑर रॉंग? आता आपण बघू. हे आहे 1 पावचं किती आणि हे आहे 1 लिटर. आता आपण याला भरू. हे जे लिटरचं माप आहे याला या 1 पावने हे असे 4 माप झालेच पाहिजे 1 लिटरचे. बघायचं आता आपल्याला लक्ष द्यायचं माझ्याकडे. बघा हे साईडला ठेवून देते मी बाजूला. बघा हे आहे 1 लिटरचं हा आणि हे आहे 1 पाव. तर आता आपण काय करू 1 पावचे आपले किती